महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मुलींचे शिक्षण आणि भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी मुंबईत 1000 मुली 1000 स्वप्ने एक विश्वास या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत 10 वर्षांखालील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना आणि 10 वर्षांवरील मुलींसाठी NPS वात्सल्य योजना अशा 2 प्रमुख सरकारी बचत योजनांमध्ये खाती उघडण्यात आली आहेत. घाटकोपर येथील कार्यक्रमात या 1000 लाभार्थी मुलींना त्यांच्या बचत खात्यांचे वाटप करण्यात आले असून त्यामुळे गरजू आणि वंचित कुटुंबातील मुलींना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. लोकसभेनंतर राज्यसभेत देखील सार्वजनिक परीक्षा संशोधक विधेयक पास झाले. त्यानंतर रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ जारी करत पेपर लीक माफिया आणि घोटाळेबाजांना इशारा दिला. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या एकाही दोषीला सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई होणार असं ते म्हणाले आहेत. भिवंडी शहरातील बालाजी नगर गंगारामवाडी परिसरात रात्री इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या पिलरचे काम सुरू असताना ही घटना घडली. ही 4 मजली इमारत कोसळली असून यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच 2 ते 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची देखील माहिती समोर येते. चाकण शिक्रापूर महामार्गावर आज पहाटेपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावर एक ट्रक बंद पडल्यामुळे तब्बल 10 ते 12 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळी ही कोंडी झाल्याने चाकण औद्योगिक वसाहतीतील कामावर निघालेल्या कामगारांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. अद्यापही या मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढला असून 2 ऑगस्ट पर्यंत असाच पाऊस राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, रायगड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, बीड, अहिल्यानगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि लातूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान पालघर, नाशिक, जळगाव, ठाणे, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. राज्यात ॲप आधारित प्रवासी वाहतुकीत मनमानी करणाऱ्या ॲग्रिगेटर कंपन्यांच्या विरोधात राज्य सरकारने अखेर कडक भूमिका घेतली आहे. राज्याच्या नव्या ॲग्रिगेटर धोरणाची प्रभावी अंमलबजावणीसाठी 1 सप्टेंबर 2026 ही अंतरिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत परिवहन विभागाकडे नोंदणी न करणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या माध्यमातून नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. जागतिक पातळीवर वाढता तणाव आणि विविध युद्ध क्षेत्रांमुळे विस्कळीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची एक महत्त्वाची व तातडीची बैठक पार पडली. सुमारे 2 तास चाललेल्या या बैठकीत तांबडा समुद्र, हॉर्मुझ सामुद्रधुनी, अदेनचे आखात आणि काळा समुद्र या संवेदनशील सागरी मार्गांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सुरक्षेवर व अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आलाय. सुरक्षा यंत्रणांना जमाव नियंत्रणासाठी अपवादात्मक परिस्थितीत पॅनल गन वापरण्यास विद्यमान मार्गदर्शक सूचनांनुसार परवानगी असल्याने त्यावर पूर्णपणे बंदी घालता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले आहे. मात्र पॅलेट गनच्या विशिष्ट गैरवापराच्या आरोपांची प्रकरणनिहाय तपासणी केली जाऊ शकते असे न्यायालयाने सांगितले आहे. राज्य सरकारने उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या कार्यालयांसह त्यांच्या शासकीय निवासस्थानांवर दिली जाणारी छापील वृत्तपत्रे, मासिके आणि पाक्षिके यांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जर गरज असल्यास संबंधित कार्यालयांनी वृत्तपत्रांच्या ऑनलाईन आवृत्त्यांचा वापर करावा असे आदेश राज्य सरकारद्वारे देण्यात आले आहेत. महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचा धुराळा खाली बसून काही महिने होत नाहीत तोच पुन्हा एकदा राज्यात निवडणुका होणार आहेत. राज्यातील 12,000च्या आसपास ग्रामपंचायती ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि मुदत संपलेल्या 105 नगरपंचायती यांच्या निवडणुका वर्षाअखेरीस किंवा जानेवारी 2027 मध्ये घेण्यात येणार आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केले आहेत. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि घाट माथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तसेच विदर्भातील पुढील काही तास महत्त्वाचे असल्याने हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांना वर्षाला मिळणारी 6,000 रुपयांची मदत थांबणार आहे. त्यामुळे कर्जमाफी योजनेचे लाभ घेणारे 56 लाख शेतकरी नमो योजनेतून एका वर्षासाठी बाद होणार आहेत. तर दुसरीकडे कृषी विभाग कमी लाभ मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना हा निधी सुरूच ठेवण्याचा विचार करते.
हिंगोली जिल्ह्यात 24 तासात 103 मिलीमीटर पाऊस कोसळल्याने नद्या नाल्यांना पूर आला असून शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. परिसरातील नद्या नाल्यांना पूर आल्यानं वसमत करुंदा हिंगोली राज्य महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. मंत्रालयातील कॅन्टीनची स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मुंबई उच्च न्यायालयानं स्वतः याची दखल घेत वकील आणि एफडीएच्या पथकाला कॅन्टीनची तातडीने तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ खासगी आस्थापनांवर कारवाई न करता सर्वांवर समान नियम लागू हवेत असे कडक निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव कार्याला वेग आला असून मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दुर्घटनेची माहिती घेत त्यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला. तसेच प्रशासन आणि बचाव पथकांना आवश्यक सूचना दिल्या. इमारत कोसळण्यामागचे नेमके कारण, मृत आणि जखमींची संख्या तसेच पुढील प्रशासकीय कारवाईबाबतही लक्ष ठेवण्यात येत आहे.